फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फोरटॅक्स ब्लाउजवरून कटोरीची कटिंग करणार आहोत। त्यानंतर वाढीव कटोरी कशी कट करतो तेही पाहणार आहोत आणि त्यानंतर डायरेक्टली जी आपण कटोरी कट करतो आतापर्यंतची व्हिडिओ आपण तेच पाहत आलोत आणि स्टार्टिंग पासून आपण वाढीव कटोरी बघतो। तर नेमकं दोघं कटोरीमधला फरक काय आहे आणि हे कशी कट करणार आहोत आज आपण सविस्तर व्हिडिओ याचा पाहणार आहोत। डायरेक्टली फ्रंट पार्ट आपण कट करतोय। ब्लाउज माझ्याकडे फोरटॅक्स आहे, तर सिंगल पेपर आहे। नवीन जे शिकतायत स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन, डायरेक्टली तुम्ही पेपर कटिंग करत असाल किंवा मग ब्लाउज कट करत असाल तर डबल आपल्याला इथे कापड ठेवून घ्यायचंय, बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आणि मग आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचंय। तर बघा, या पॉइंटला मी आधी उंची, हा हुकवाला फ्रंट पार्ट आहे। तर बघा, इथे तयार जी उंची आहे ब्लाउजची 13 इंच आहे। कटोरी ब्लाउज साठी कटिंग बघतोय। तर बघा, यात उंची जी आहे त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की आपण घेतोय 14 इंचावरती। तर एक पॉइंट देते मी ते 14 इंचावरती। 14 इंचावरती आपण दिल्यानंतर आता बघा, आपल्याला शोल्डरचं इथे मेजरमेंट काढायचंय। शोल्डरची मी एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगितली होती। गळ्यावाईज आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचंय, जिथे स्लीव लागली त्या पॉइंट पासून आणि जिथे माझा गळा हा पुढचा रेडी आहे त्या पॉइंट पर्यंतचं मला मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा, साधारण इथे तयार दाखवते मला 5.5 इंचावरती। तर 5.5 वरती मी एक पॉइंट देते। जे मेजरमेंट भेटलंय तेच मी इथे 5.5 वरती एक पॉइंट दिलाय। त्यानंतर आता बघा, यात शोल्डरचं मेजरमेंट आणि गळा घेर कसा घ्यायचा, तर जे तयार माझं शिवलेलं शोल्डर आहे त्याचं इथे मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। हे दाखवत आहे 2.5 इंचावरती। यात अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी ऍड करायचंय स्लीव मध्ये आणि इथे पाइपिंगसाठी अर्धा इंच आपल्याला वाढवायचंय। जे पूर्ण शोल्डर घेऊया आपण 3 इंचावरती आणि मग तयार जो येईल तो आपला 2.5 इंचाचा इथे गळ्याचा घेर येणार आहे। तर बघा, हे झालं शोल्डर विषयी आपला। शोल्डरचा मुद्दा झाल्यानंतर आता फ्रंटची आपल्याला टाकायची इथे मुंडेची उंची। बरेच जे नवीन शिकतायत ताई, त्यांचा प्रश्न असा असतो की आपण जी मुंड्याची उंची त्याचं मेजरमेंट नेमकं साईज वाईज टाकायला हवं की मग जो आपल्या गळ्याची इथे उंची त्यानुसार टाकायला हवा। तर बघा, वेगळं काही घेण्याची गरज नाही। जे आपल्याला तयार मेजरमेंट ब्लाउजवर भेटतंय तेच आपल्याला इथे टाकायचंय। तर बघा, जो काखेतला पॉइंट रेडी होतोय आता इथे साधारण बघा 6 इंचावरती। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे फोरटॅक्स ब्लाउज आहे, यात काही वेगळं किंवा मग कटोरी ब्लाउज साठी काही वेगळं घ्यायचंय तर अजिबात नाही। बघा, जे रेडी मेजरमेंट मला इथे भेटते 6 इंचावरती, मी डायरेक्टली पॉइंट 6 वरती घेते। चेस्टचा मुद्दा आता इथे नंतर येईल। आधी आपण बघा डायरेक्टली इथे जी आहे ती मुंडेची उंची टाकून घेतोय। आता बघ, मुंडेची उंची टाकल्यानंतर आता आपण चेस्टचा मेजरमेंट रेट टाकायचंय। आधी सांगितलं हुकवाला मेजरमेंट घ्यायचंय। जाय पट्टी घेतली तर 1 इंचने आपला चेस्ट घेर जो आहे ते मेजरमेंट वाढून जाईल, त्यामुळे आपल्याला हुकवाला पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय। तर साधारण काखेत बघा 8 इंचावरती आपल्याला रेडी मेजरमेंट दाखवतोय। याचाच अर्थ असा की ब्लाउज जे आहे ते 32 इंचाचा आहे। 8 याचा आपण चौथा पार्ट पाहिला। 8 वरती एक पॉइंट घ्यायचंय आणि मार्जिंग आपण घ्यायची इथे 2 इंचावरती। तुम्ही जर डायरेक्टली बाहेरून आपण फिटिंग करून मग याला आत शिलाई मार्जिंग देत असाल तर मग 2 इंच घ्या। डायरेक्टच फिटिंग करत असाल तर 1.5 इंच घ्या। इथे मी 2 इंचाची मार्जिंग घेतली आहे, जेणेकरून ब्लाउज हे आपल्याला आतूनही दिसायला व्यवस्थित दिसेल। त्यानंतर बघा, हा जो मुद्दा आहे गोलाईचा, फ्रंटची इथे आपण कटिंग करतोय त्यासाठी सांगेन 1 इंचावरती घ्यायचा आहे। 1 इंचावरती मी गोलाई दिली आहे, कारण आपण जो कटिंग पाहतोय ही फ्रंटची पाहतोय, म्हणून मी इथे 1 इंचावरती आपण हा गोलाई दिली। आता बघा, हे झाल्यानंतर आता खाली कमरेचा आधी घेरा टाकून घेऊ आपण। कमर घेर आहे 7, म्हणजेच की 28 इंचाचा कमर घेर आहे। 7 याचा चौथा पार्ट आलाय। तर 7 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि परत इथे देईल मी 2 इंचाची मार्जिंग। पाठीमागचा पार्ट असता तर 2.5 इंच दिली असते। इथे आपल्याला फिक्स वाला पॉइंट नाही, जो एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे त्याला फक्त आपण इथे मॅच करतोय। तर बघा, फ्रंट पार्ट मध्ये आता आपलं बाहेरचा जो पार्ट आहे तेवढं आपलं ड्रॉ करून झालंय। आता इथे नेमकी तुम्हाला
कटोरीचा पॉईंट आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर बघा ब्लाऊजकडे मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात दे. चेस्ट पॉईंट जो आहे तो साधारण आपला 10 इंचावरती असतो. बॉडी वाईज मी तुम्हाला इथे सांगते बघा. तर साधारण चेस्ट पॉईंट जो आहे तो आपला इथे 10 इंचावरती, जिथे आपला पफ रेडी झालाय बघा, चेस्ट पॉईंट 10 इंचावरती असतो. आता हे 4 टक जरी ब्लाऊज असलं तरी, कटोरी जरी ब्लाऊज असलं तरी सुद्धा 10 इंचावरती आपला चेस्ट पॉईंट असतो. हे एक आपण फिक्स मेजरमेंट आहे. उंची वाईज मी तुम्हाला इथे सांगितलं 10 इंचावरती आलंय. तर बघा 10 हे रेडी मेजरमेंट आहे. ब्लाऊजर टाकताना आपल्याला 1 इंच इथे एक्स्ट्रा टाकायचं आहे 11 इंचावरती. 11 वरती आपण या पॉईंटला चेस्ट पॉईंट घेतलाय वरून. या पॉईंट पासून आता बघा 32 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे. तर आपल्याला कटोरी घ्यायची 5 इंचावरती. तर मग कटोरीचं मेजरमेंट या पॉईंट पासून टाकायचं आहे 5 इंचावरती, या पॉईंट पासून. आता बघ कटोरीचं मेजरमेंट टाकून झालंय. आधी आपण इथे गळ्याची उंची टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला दुसरा पॉईंट जो आहे तो देता येईल. पुढचा गळा जो आहे तो मी इथे घेतेय एक 6 इंचावरती. खालचा घेराही आपण 2.5 इंचावरती घेतोय. इथे आपल्याला घ्यायची गोलाई. आता बघा गळ्याची गोलाई दिल्यानंतर आता दुसरा जो पॉईंट आहे वरून आपण घ्यायचा एक 5 इंचावरती. आता साईड पट्टीचा इथे आपण घेरा टाकायचा 1 इंच आपण बाहेर घेतला, 1 इंच आपण या पॉईंट पासून आत घेऊया, म्हणजेच की 2 इंचाचा आपला साईड पट्टीचा घेरा होईल. आता कटोरी आपण ड्रॉ केली आहे. आता हा जो पॉईंट आहे साईड पट्टीचा यालाही आपण इथे सरळ मॅच करून घ्यायचंय. फक्त यात आता चेंज आपल्याला करायचं आहे. 1 इंच आपण हा जो पॉईंट आहे तो आत घ्यायचा आहे आणि साधारण याचा कटोरीचा 2.5 इंच कटोरीचा सेंट्रल पॉईंट घ्यायचा आहे. बघा आता 5 आहे तर 2.5 वरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा या पद्धतीने. कटोरीचा पॉईंट आत घेतल्यानंतर आता बघा यात जी आहे साईड पट्टी आपली तयार आहे. हा पार्ट साईड पट्टीचा पार्ट रेडी आहे. त्यानंतर वाढीव आपल्याला फक्त कटोरी वाढवायची. आता बघा योग पट्टीसाठी सांगेन या पॉईंट पासून फक्त आपल्याला एक अर्धा इंच वाढवून घ्यायची. आता योगपट्टी आपली रेडी आहे. आपण अर्धा इंच शिलाईसाठी इथे वाढवून घेतली. आता बघा या पार्टला आपण फ्रंट पार्ट रेडी आहे, याला आपण कट करून घेऊ. हा पार्ट आपण पूर्ण कट करून घेतलाय. योगपट्टी रेडी झाली आहे, साईड पट्टी रेडी झाली आहे. आता बघा या कटोरीला आपल्याला वाढीव करायची आणि त्यानंतर जी आपण डायरेक्ट कटोरी कट करतो ती आपल्याला पाहिजे. तर बघा आता हिला वाढवताना आपल्याला हिला थोडी तिरकशी ठेवायची आहे तशी आपण या कटोरीला ड्रॉ करून घेतोय. याचा जो सेंट्रल पॉइंट आहे 2.5 वरती मी एक पॉइंट बनवून घेतला आहे तशी आपण याला ड्रॉ केली आहे. आता बघा वाढवायची हिला आपल्याला या पॉइंट पासून 1.5 इंच वाढवायची आणि या पॉइंट सुद्धा आपल्याला 1.5 इंच वाढवायची. तर बघा सध्या मी जो आपण पॉइंट दिलाय त्याच लेवल मध्ये मी 1.5 इंच आत घेते. त्यानंतर मग आपण 1 इंच वरती आपण घेणार आहोत, पण साधारणपणे दोघही पॉइंटला मी 1.5 इंच वाढवून घेतलंय. या पॉइंटला 1.5 इंच वाढवल्यानंतर खाली सुद्धा जो सेंट्रल पॉइंट घेतलाय त्याला सुद्धा आपल्याला 1.5 इंचने वाढवून घ्यायचंय टक्ससाठी, जसे की आपण डायरेक्टली कटोरी कट करतो. बस सेम त्याच प्रोसेस मध्ये आता हे तिघे पॉइंट जे आहे ते मॅच करून घेऊया. आधी सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ. आता बघा हे जे तिघे पॉइंट आपण मेजरमेंट वाईज 1.5 इंच वाढवून झाले. आता गळ्याच्याच पॉइंटला बघा, गळ्याच्या पॉइंटला फक्त आपण शिलाई पडेल एवढंच इथे वाढवायचं आहे. त्यानंतर आता हा पॉइंट सरळ इथे मॅच करून घ्यायचा आहे.
किंचितसा आपल्या इथे पेपर जो आहे तो कट झाले, पण तुमच्या लक्षात आलं असेल साधारण या पॉईंटपासून आपली कटोरी जी आहे ती रेडी होतीये. आता बघा यात एक गोष्ट फक्त, जसं की आपण या पॉईंटला 1 इंच आत घेतलं, परत या कटोरी सुद्धा आपल्याला सेम प्रोसेसमध्ये 1 इंच या पॉईंटपर्यंत आणि हा जो कटोरीचा पॉईंट आहे तो आपल्याला इथे मॅच करायचा आहे या पॉईंटला, जेणेकरून दोघंही टोक आहे ते राहणार नाही. हा पॉईंट आपल्याला पूर्णपणे कट करायचा आहे. तर बघा ही आपली वाढीव कटोरी जी आहे ती रेडी झाली. हिला आपण कट करून घेऊया. आता बघा ही जी आपण पद्धत बघितली, पेपर कटिंग केली, मग आपण वाढीव कटोरी बघितली. आता आपल्याला डायरेक्टली जी आहे ती कटोरी कट करून बघायची. जसं की आपण नेहमीच आपलं कटिंग पाहत आलोय त्यानुसार आपण इथे आता कटोरी कट करून पाहूया. आता बघा डायरेक्टली आपण कटोरी कट करायची. 5 इंचाची कटोरी मेजरमेंट घेताना थोडं आपण इथे तिरकस घ्यायचंय. साधी कटोरीचं आपण हे मेजरमेंट टाकतोय. आता बघा फिक्स झालं 5 इंच. त्यात आपल्याला आता टक्ससाठी वाढवायचे 3 इंच, 1.5 इंच या पॉईंट पासून, 1.5 इंच त्या पॉईंट पासून. तर मग दुसरा जो पॉईंट आहे तो द्यायचा आपल्याला इथे 8 इंचावरती. तिघही पॉईंट आपण तिरकशी मॅच करून घेऊया. तीन इंच वाढलं आपल्या इथे टक्ससाठी. आता याचा वाला आपल्याला काढायचा आहे परत सेंट्रल पॉईंट. 8चं सेंट्रल पॉईंट आपण काढूया 4 इंचावरती. आता सेंट्रल पॉईंट झाल्यानंतर जसं की आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतो उभ्या कटोरीचं साधारण उंची वाईज. तर बघा आता इथे आपण घेतोय एक साधी कटोरी येतं आपण घेतोय 6.5 इंचावरती. खाली वाढवायचे 1.5 इंच आपल्याला टक्ससाठी. जे फिक्स आपलं कटोरीचं उभं मेजरमेंट आहे ते आपल्याला या पॉईंट पासून टाकायचं आहे. हे दिलं मी 6.5 इंचावरती. परत टक्ससाठी आपण इथे वाढवलं 1.5 इंच. या पॉईंटला एक आपल्याला प्लसचं चिन्ह बनवून घ्यायचंय. आता हे झाल्यानंतर मग गळ्याची आपल्याला गोलाई द्यायची. जसं की मी याचं सांगितलं तुम्हाला एक फिक्स माप असतं साधारण 3, 3.5 लास्ट 4 इंचासाठी. तर बघा इथे मी याला देते 3.5 इंचावरती तिरकस या पॉईंट पर्यंत. आता बघा हे दिल्यानंतर आधी तर आपण खालचा जो टक्सवाला पॉईंट आहे त्याला मॅच करून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला घेरा बघायचा आहे कटोरीचा. सेंटरला टेप ठेवायचा आहे. तर बघा या पॉईंट पासून 6.5 इंचावरती घेरा दाखवतोय. तर दुसराही आपल्याला 6.5 टेप हलवायचा नाही. खाली बोटाखाली मी दुसऱ्या पॉईंटला सेम ठेवलाय आणि 6.5 इंचावरती आपल्याला एक दुसरा पॉईंट द्यायचा आहे. आता बघा या पद्धतीने आपण दिल्यानंतर हाही पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे. परत यात फक्त फरक एवढा होणार आहे की आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आत. आणि हाय टोक तसंच न ठेवता आपण तिरकस या पॉईंटला इथे मॅच करून द्यायचं आहे. तर बघा आता ही कटोरी आपण कट करून घेऊया. आता बघा ही आपण डायरेक्ट कट केलेली कटोरी आणि ही आपली वाढीव कटोरी. तर बघा दोघंही कटोरी आपल्या इथे या पद्धतीने तयार होत आहेत. आता यांचा टक्स टाकून आपण कटोरी ही रेडी करून पाहूया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कटोरी आपण वाढीव करायला हवी किंवा मग साधी आणि यातला फरक नेमका काय आहे. बघा आता इथे उभा जो टक्स आहे, उभा टक्स घेते मी 2 इंचावरती. त्यानंतर आडवं जे आपण 1.5 इंच वाढवलं, बस सेम आपल्याला 1.5 इंच दोघंही पॉईंट पासून घ्यायचंय.
यांचा आपण आता टक्स लावून पाहूया. जिथे आपण लाईन ड्रॉ केलं होतं त्या पॉइंटला मी इथे पेन्स लावून टक्स लावून घेतले दोघंही कटोरीला. आता बघा याचं आपल्याला मेजरमेंट पाहिजे आहे. 5 इंचाची आपली कटोरी आहे, तर या पॉईंटपासून बघा रेडी आली. 6 इंचाची दोघंही पॉईंटला आपली शिलाई लावून 5 इंचाची तयार होईल. तर बघा ही आपली वाढीव कटोरी. त्यानंतर जी आपण डायरेक्टली कट केली तिचं मेजरमेंट पाहूया. बघा ही आली आपली 6 इंचाची दोघंही पॉईंटने शिलाई होऊन या पद्धतीने रेडी होईल. तर बघा सांगण्याचा फरक एवढाच की या पद्धतीने मी सुरुवात केली होती व्हिडिओ टाकायला. आपण सुरुवात या कटोरीने केली होती. त्यानंतर आताची जी व्हिडिओ आपण पाहतोय ते डायरेक्टली कट करून बघतोय. बघा कटोरीत फारसा फरक नाही, फक्त तुमची मेहनत इथे वाचते. डायरेक्टली आपण कटोरी आणि साईड पट्टी इथे कट करतोय. डायरेक्टली कापडावर कट करून आपला जो वेळ आहे तो वाचतोय. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न जमा करून ठेवण्याची गरज नाहीये. डायरेक्टली जे आहे ते आपलं ब्लाऊज इथे सोप्या पद्धतीने तयार होते. तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.